खूप साऱ्या पालकांची हीच कंप्लेन असते की माझं मूल माझं ऐकत नाही. असा एक रिसर्च झालेला आहे की एका घरामध्ये मुलाला सगळ्या कुटुंबाकडून साधारणपणे 150 ते 200 वेळा नको असं ऐकवलं जातं. बापरे. टीव्ही चालू करू नको, टीव्ही बंद करू नको, मोबाईल हातात घेऊ नको, मोबाईल ठेवू नको, दार उघडू नको, दार बंद करू नको, सोफावर चढू नको, सोफावर उतरू नको, सोफावरून उड्या मारू नको, पाण्याचा ग्लास हातात घेऊ नको, सांडू नको, नको 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 नको. 150 ते 200 वेळा नाही म्हटल्यानंतर एक वेळेस त्याची आई काय म्हणते त्याला, बाळा जेवण कर, किंवा काय म्हणते अभ्यास कर. त्याला ऐकायलाच येत नाही. त्याला रिजेक्शनची सवय लागलेली. माझी आई काहीतरी कर, किंवा आजी किंवा आजोबा किंवा व्हॉटेव्हर जो कोणी काहीतरी कर असं म्हणूच शकत नाही. इतकी त्याला नो 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 नको 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 ऐकण्याची सवय झालेली असते. ती म्हणते जेवण कर, त्याला ऐकायलाच येत नाही. आणि पालकांना काय वाटतं की हा माझा ऐकत नाही. 150 गुणिले 30 महिन्यातले 30 दिवस गुणिले 12 वर्षाचे गुणिले त्याच्या संपूर्ण आयुष्याची 16, 17, 18 वर्ष जोपर्यंत तो स्वतः निर्णय घ्यायला शिकणार नाही, इतकी वर्ष इतक्या लाखो वेळा नाही नको नको असं ऐकलेला मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये काय क्रिएटिव्ह गोष्ट करणार आहे. निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स देण्याच्या ऐवजी पालक जितक्या पॉझिटिव्ह मॅनर मध्ये त्या देतील ना, तितका त्याच्या विकासाला हातभार लागेल.